विषय पुन्हा सांगल. आजचा विषय आहे हा प्याला माझ्यापासून टळून जाओ. लिहिलं तुम्ही? ओके, वचनाकडे आपण जाऊ. या ठिकाणी मत्तय 26 अध्याय आणि त्याचं 39 वचन या ठिकाणी आपण वाचू. इथं काय लिहिले वचनामध्ये? मग तो थोडासा पुढे जाऊन उपडा पडला आणि प्रार्थना करीत म्हणाला, माझ्या बापा, हे जर शक्य असेल तर हा प्याला माझ्यापासून टळून जाओ. तरी माझ्या इच्छेप्रमाणे नको, तर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. या ठिकाणी पवित्र शास्त्र सांगतं का ज्यास येशू ख्रिस्त त्या बागेमध्ये होता आणि मग तो एकांतामध्ये जाऊन एक ठिकाणी प्रार्थना करतो. तो या प्रकारे म्हणतो का होईल तर हा प्याला माझ्यापासून कसा हो? टळून जाऊ. टळून जाओ. पण माझी इच्छेप्रमाणे नाही, परंतु तुझ्या इच्छेप्रमाणे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. स्वतः प्रभू येशू ख्रिस्त वधस्तंभावर जायच्या अगोदर आदल्या रात्री ज्या वेळेस आम्हाला माहिती त्याला पकडण्यात येणार होतं, पण त्या अगोदर येशू ख्रिस्त पित्याकडे ही प्रार्थना करतो का होईल तर हा प्याला माझ्यापासून तू काय कर? दूर कर. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अजून एक वचन वाचू ठिकाणी आपण 42 वचन. पण दुसऱ्यांदा त्याने जाऊन प्रार्थना केली. तो म्हणाला, हे माझ्या बापा, हा प्याला मी प्याल्याशिवाय टळून जात नाही, तर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती वेळेस प्रार्थना आहे? दुसऱ्या वेळेस. पहिल्या वेळेस त्यांनी प्रार्थना केली होती का हा प्याला माझ्यापासून दूर जाऊ दे, परंतु दुसऱ्या वेळेस तोही पुन्हा प्रार्थना करतो आणि तो म्हणतो का जर हा प्याला पिणं गरजेचं आहे तर जर गरजेचं असेल तर प्रभू माझ्या इच्छेप्रमाणे नाही, परंतु कोणाच्या इच्छेप्रमाणे हो? तुझ्या इच्छेप्रमाणे हो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पुन्हा तो विनंती करतो का हा प्याला पिणं गरजेचं आहे का, आणि जर हे गरजेचंच असेल तर हा प्याला माझ्यापासून टळून जाऊ देऊ नको, परंतु माझ्या इच्छेप्रमाणे नाही, परंतु तुझ्या इच्छेप्रमाणे हो. किती वेळेस बोलला? दुसऱ्यांदा. अजून एक वचन वाचू या ठिकाणी 43 आणि 44. मग तो पुन्हा आला आणि ते झोपे केलेले असे त्याला आढळले, कारण त्यांचे डोळे जड झाले होते. मग पुन्हा त्यांना सोडून तो निघून गेला आणि तिसऱ्यांदा त्याने तेच शब्द पुन्हा बोलून प्रार्थना केली. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पुन्हा तेच शब्द त्यांनी वापरले. पुन्हा एकांतीमध्ये गेला आणि त्यांनी प्रार्थना केली. पित्याकडे तो पुन्हा प्रार्थना करतो, होईल तर हा प्याला माझ्यापासून तू काय कर? दूर कर, परंतु माझ्या इच्छेप्रमाणे नाही, परंतु तुझ्या इच्छेप्रमाणे कर. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळत्या ठिकाणी पहा या ठिकाणी प्याल्याबद्दल बोललोय. असे कोणते प्याले प्रभू येशू ख्रिस्ताला प्यायचे होते का जे त्याच्याकडून पिले जाणार नव्हते, परंतु तो या ठिकाणी म्हणतो का प्रभू माझी इच्छा नाही, परंतु कोणाची इच्छा पूर्ण हो? तुझी इच्छा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळतंय? येस. जर प्रभू येशूच्या माग देवाच्या मार्गात आम्हाला चालायचं तर ज्याप्रमाणे ख्रिस्तासमोर असे काही प्याले होते जी त्याची इच्छा नव्हती का त्यांनी ते प्यावेत, परंतु त्याला ते प्यावे लागतात. जर आम्हालाही प्रभूच्या मागे चालायचं तर आम्हाला पण असे काही प्याले प्यावे लागतील जी तुमची इच्छा नाहीये का ते प्याले तुम्ही प्यावेत, पण तरी पण ते प्याले तुम्हाला प्यावे लागतील. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ख्रिस्ताने किती वेळेस प्रार्थना केली? 3 वेळेस. किती वेळेस? 3 वेळेस. तो म्हणला होईल तर हा प्याला माझ्यापासून टळून जाऊ दे. त्याची इच्छा नव्हती का हा प्याला त्यांनी प्यावं, तरी पण त्याला तो प्याला काय करावा लागतो? प्यावा लागतो. म्हणून जर तुम्ही आणि मी पण ख्रिस्ती विश्वासणारे आहोत किंवा आम्हाला प्रभूची सेवा करायची तर असे पुष्कळ प्याले आहेत का जी इच्छा नाही ते प्यावेत, पण तरी पण ते प्याले काय करावे लागतात? प्यावे लागतील. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ते प्याले पिल्याशिवाय पर्याय नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. विषय कळतोय? येस. विषय कळतोय? असे काही प्याले आहेत का जे पिले जाणार नाहीत, जे पिले जाणार नाहीत, पण देवाच्या मार्गे चालायचं तर हे प्याले पिल्याशिवाय पुढे जाता येणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळतंय? मग कोणकोणते प्याले आहेत जे ख्रिस्ती जीवनात आम्हाला प्यावे लागतील, जे येशू ख्रिस्तानी पिले? कुणी पिले? येशू ख्रिस्ताने. ते प्याले त्यांनी पिले. प्याले म्हणजे नेमकं काय? प्याले म्हणजे अशी एखादी स्थिती. प्याले म्हणजे एखादी अशी स्थिती ज्याच्यातून जावं अशी माझी इच्छा नाहीये, परंतु त्या स्थितीमधून जाणं म्हणजे तो प्याला पिण्यासारखं. येस. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळतं? येशू ख्रिस्त काय म्हणतो? होईल तर हा प्याला माझ्यापासून दूर कर. मग प्याला म्हणजे फक्त एक सॉफ्ट ड्रिंक नाही. प्याला म्हणजे अशी स्थिती, अशी गोष्ट, अशी घटना का ज्याच्यातून मी जावं ही माझी इच्छा नाही, परंतु जरी तुझी इच्छा आहे की मी यातून जावं तर प्लीज परमेश्वरा माझ्या नाही, परंतु तुझ्या इच्छेप्रमाणे हो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळतंय ठिकाणी? आजचा टॉपिक तुम्हाला एनकरेज करेल, प्रोत्साहन देईल. कारण जर तुम्हाला प्रभूच्या मागे चालायचं तर अशी पुष्कळ प्याले येईल का असं वाटेल का नको नको. प्रभूने 3दा प्रार्थना केली. किती वेळेस? 3 वेळेस. आणि पुष्कळ तर आपण पण अशा भरपूर प्रभूकडे प्रार्थना करतो की प्रभू असं काय होतंय, प्रभू असं काय होतं, प्रभू असं काय म्हणतो, प्रभू असं काय होतंय. तर ते म्हणतो तुला पण हा प्याला काय करावं लागणार? प्यावं लागणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना कळतंय?
प्रभूच्या मार्गात चालताना अशा काही गोष्टी येतील का ज्या हृदयाला पटणार नाहीत. मन त्याला सहमत होणार नाही. आणि जसं ख्रिस्त तीनदा प्रार्थना करतो का प्रभू जाऊ दे दूर, जाऊ दे दूर, आणि आपण पण त्याच प्रकारे म्हणतो का देवा असं का घडतंय, असं का होतंय, हे नाही झालं पाहिजे, हे नाही झालं पाहिजे, पण परमेश्वर म्हणतो का हा प्याला पिल्याशिवाय तुला दुसरा ऑप्शन नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळतंय वचन, सारांश कळतोय वचनाचा. असे प्याले तुम्हाला प्यावे लागतील. कोणकोणते प्याले आहेत जे ख्रिस्त पिलाय आणि ते आम्हालाही प्यावे लागतील? पहिला प्याला आपण लिहू शकतो फसवणूक. पहिला प्याला जो प्रभू पिला तो कोणता पिला? फसवणूक. फसवणुकीचा प्याला. कशा प्रकारे वाचू या ठिकाणी मत्तय 26 अध्याय 47 आणि 48 वचन. हा टायटल टाका, पहिला प्याला फसवणूक. ही म्हणजे टीव्हीवर मला पाहतायत, तुम्ही लिहा पहिला प्याला आहे फसवणुकीचा प्याला. वाचू या ठिकाणी आपण मत्तय 26 अध्याय 47 आणि 48 हे दोन आपण वचन वाचू. तेव्हा तो बोलत आहे इतक्यात पहा, यहुदा जो 12तला एक होता तो आला आणि त्याच्याबरोबर मुख्य याजक व लोकांचे वडील यांच्याकडील मोठा समुदाय तरवारी व सोटे घेऊन आला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पुन्हा रीड करा 48. आणि त्याला शत्रूंच्या हाती देणाऱ्याने त्यांना खून करून ठेवली होती. त्याने म्हटले होते, मी ज्याचे चुंबन घेईन तोच तो आहे, त्याला धरा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ज्यावेळेस ख्रिस्त प्रार्थना करतो त्यानंतर त्याला ही गोष्ट करावी लागते का त्या ठिकाणी यहुदा इस्करियत. कोण? यहुदा. यहुदा इस्करियत. आम्हा सर्वांना माहिती आहे की येशूला कोणी पकडून दिलं? यहुदा इस्करियत. आता या ठिकाणी यहुदा इस्करियत कोणी दुसरा व्यक्ती नाहीये, परंतु त्या 12 पैकी कसा आहे? एक शिष्य आहे. जो तो शिष्य आहे का ज्याला प्रभूनी जगात होता, जगातून त्याला शोधलं, त्याच्या सानिध्यामध्ये आणलं, त्याला जवळ घेतलं, त्याचं लक्ष पैशाकडे असायचं, थैली घेऊन फिरायचा, तरी पण येशू ख्रिस्त त्या व्यक्तीला कोणाकडे घेऊन फिरतो? स्वतः बरोबर. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळतंय? इतकंच नाही तर त्या व्यक्तीचे प्रभू येशू ख्रिस्ताने काय धुतलेत? पाय पाय धुतले. धुतलेत. ज्या व्यक्तीला त्यांनी एवढं जवळ केलं, ज्याची लायकी नाही, पात्रता नाही, तरी पण त्याने आपल्या त्याला सानिध्यात ठेवलं, जवळ केलं, भरपूर त्याला प्रेम दिलं, पण तोच व्यक्ती आता ख्रिस्ताला काय करून देणार आहे? पकडून देणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळतंय? एखाद्या व्यक्तीला जास्त तुम्ही खूप जीव लावता, खूप प्रेम करता, आणि मग सहज आहे आम्हाला त्याच्याकडून काय वाटतात? अपेक्षा वाटतात, पण बदल्यात ज्यावेळेस तो आमची अपेक्षा भंग करतो, आम्हाला या प्रकारे पकडून देतो, फसून देतो, तर मन कसं होऊन जातं? खिन्न होऊन जातं. त्या समयी ते लोक पकडतात. याच्यापेक्षा त्या यहुदाने माझ्याबद्दल विश्वासघात केला, हा प्याला प्रभूला काय डायजेस्ट होत नसत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळतंय? शास्त्री परुषी लोकांनी कट करून त्याला पकडलं, त्यांच्याबद्दल त्याला काही नव्हतं वाटत, कारण ते पाहतात तरी ते पाहू शकत नव्हते, पण यहुदा तू तर पाहणारा होतास. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ज्यावेळेस जवळचा व्यक्ती, कोणता व्यक्ती? जवळचा व्यक्ती तुमचं हृदय तोडतो ना, तो प्याला काही पिला जात नाही. असं कसं काय करू शकतो? असं कस काय करू शकतो? कस काय करू शकतो? मी याला जवळ घेऊन फिरलो, याचे पाय मी धुतले, याला जवळ केलं, हा थैली घेऊन फिरायचा, बाकी लोक याचा विरोध करायचे, सगळ्यांचा विरोध ना करून तरी मी याला संगती घेऊन फिरायचं. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हाच व्यक्ती माझं चुंबन घेऊन त्यांना सांगतो का हाच तो व्यक्ती, याला पकडून तुम्ही काय करा? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय? हा प्याला ख्रिस्ताकडून पिला जाणार नव्हता, पण देवाच्या महिमेसाठी हा प्याला पिणं गरजेचं होतं. आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळतंय? ख्रिस्ताने हा प्याला पिला. कोणता? फसवणुकीचा. कोणता? फसवणुकीचा. तुम्ही प्रभूच्या मार्गात चालत असताना तुम्हालाही पुष्कळ लोक काय करतील? फसवतील, आणि तुमचं पण म्हणणं खिन्न होईल, देवा असं कसं रे, मी तर एवढं केलं, मी तर एवढं केलं, मी तर एवढं केलं, मग बदल्यात मला काय मिळालं? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुमचं मन अस्थिर होऊन जाईल, तुम्हाला झोप येणार नाही, पण ह्या ठिकाणी हा प्याला पिल्याशिवाय पुढच्या पायरीत तुम्हाला चढता येणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना कळतंय? इथंच हे वचन स्टॉप होत नाही. दुसऱ्या दिवशी सर्व लोकांसमोर उभं केलं, आणि ज्या लोकांमध्ये प्रभूने चमत्कार केले, त्यांच्या गावोगावी फिरला, त्यांना बरं केलं, ते लोक म्हणतात बरब्बाला सोडा, कोणाला टांगा? येशूला टांगा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ज्या लोकांसाठी जीवाचं पाणी केलं, ज्या लोकांसाठी आपलं घर सोडलं, ज्या लोकांसाठी सर्व त्याग केला, त्यांच्यामध्ये गेला, महाकृत्य केले, त्यांना बरं केले, आणि ते काय म्हणतात? बरब्बाला सोडा, याला टांगा. हा प्याला तिला प्याला जाणार नव्हता, तरी देखील तो म्हणतो का प्रभू माझ्या इच्छेप्रमाणे नाही, परंतु तुझ्या इच्छेप्रमाणे हो. जर तुला वाटतं का मी हा प्याला प्यावा, मी हे सहन करावं, हे परमेश्वर मला ताकद दे, हा प्याला मी प्यावा प्रभू. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. असे प्याले आहेत का जे पिले जाणार नाहीत तुम्हाला सेवा करताना, प्रभूच्या मार्गात चालताना. मन तुमचं हट होऊन जाईल, मन तुमचं निराश होईल, पण ख्रिस्ताला प्याला प्यावा लागला. मग धन्यापेक्षा नौकर काही जास्त मोठा. जर त्याचे हाल झाले तर तुमचे पण हाल होणार. जर त्याला प्याला प्यावा लागला तर तुम्हाला आणि मला पण असे प्याले
प्यावे लागणार. Praise the Lord. Hallelujah. म्हणतो होईल तर हा प्याला माझ्यापासून टळून दूर जाऊ कर. दे. कारण त्याला माहित होतं थोड्या वेळानंतर यहुदा घात करल ते मला सहन होणार नाही. थोड्या वेळानंतर जे लोकांना मी एवढं जीव लावलं, त्यांना शुद्ध केलं, त्यांना पवित्र केलं, ते माझं रक्त मागणारे हा प्याला माझ्याकडून पिले जाणार नाही. Praise the Lord. हालेलुया. कळतंय ना? कारण यहुदी लोक काय म्हणले, याचं रक्त आमच्यावर व आमच्या मुलाबाळांवर येईल. Praise the Lord. हालेलुया. ख्रिस्ताची इच्छा नव्हती हा प्याला मी प्यावा, कारण प्याला मी पिल, पण या लोकांना मागात पडणार. Praise the Lord. हालेलुया. कळतंय? प्रभूच्या मार्गात चालत असताना ख्रिस्ताला प्याला प्यावा लागला. कोणता? फसवणुकीचा प्याला. मग तुमची आणि माझी पण काय होईल? फसवणूक होईल. मग फसवणूक होईल तर मनात निराशा येईल आणि मग आपण देवाकडे भांडणार का, देवा असं का झालं, असं का केलं, मी कुठं चुकलो, मी काय वाईट केलं, मी तर चांगलंच केलं होतं. नाही, हा प्याला प्याल्याशिवाय तुला पुढच्या स्टेपवर जाता येणार नाही. Praise the Lord. हालेलुया. समजतंय वचन? म्हणून आपल्या मनाची तयारी करा. मनाची काय करा? तयारी करा. तयारी करा. हे प्याले पिल्याशिवाय तुमची सेवेमध्ये प्रगती होऊ शकणार नाही. Praise the Lord. हालेलुया. समजतंय? दुसरा प्याला आपण पाहणार आहोत का, कोणता तो प्याला होता? दुसरा प्याला लिहून घ्या. वाईट उपाधी किंवा षडयंत्र. वाईट उपाधी किंवा षडयंत्र हा दुसरा प्याला होता जो ख्रिस्ताला प्यावा लागणार होता. वाचू या ठिकाणी मत्तय 26 अध्याय आणि 55 वचन. त्या घटकेस येशू लोकसमुदायास म्हणाला, जसे एखाद्या लुटारूवर जावे तसे तुम्ही तरवारी व सोटे घेऊन मला धरायला बाहेर निघून आला हा काय? मी दररोज मंदिरात बसून शिकवित असे, तेव्हा तुम्ही मला धरिले नाही. Praise the Lord. हालेलुया. लक्ष द्या. दुसरा प्याला कोणता आहे? वाईट उपाधी किंवा षडयंत्र. ख्रिस्त या ठिकाणी म्हणतो की मी रोज तुमच्यामध्ये फिरायचो, रोज तुमच्यामध्ये मी असायचो, त्यावेळेस तुम्ही मला पकडताय का? नाही. पण एका चोरासारखं. कसं? चोरासारखं. म्हणजे लोकांना असं पटवून द्यायचं हा व्यक्ती कसा आहे? चोर आहे. कसा आहे? चोर आहे. कळतं या ठिकाणी? ख्रिस्त एक प्रामाणिक व्यक्ती, न भीता त्यांच्यामध्ये प्रामाणिकपणे जातोय, फिरतोय, सगळं काही गोष्टी करतो. ते होऊ शकलं, त्याला त्या ठिकाणी पकडलं असतं, पण त्या ठिकाणी हे लोक त्याला पकडत नाही, परंतु एका चोरासारखं, एका लुटारूसारखं त्याला पकडतात, जेणेकरून लोकांच्या मनात ही प्रतिमा बिंबावी का एक लुटारू हा एक चोर आहे. Praise the Lord. हालेलुया. कळतं या ठिकाणी? प्रामाणिक व्यक्ती. कसा व्यक्ती? प्रामाणिक व्यक्ती. निर्भीडपणे जगणारा, त्यांच्या समोर वावरणारा, राहणारा, पण त्याला त्या अवस्थेत पकडत नाही. कशा अवस्थेत पकडतात? एका चोरासारखं. कसं? चोरासारखं. एका चोरासारखं, एका लुटारू सारखं. म्हणजे अशी अवस्था आहे का ज्याच्याबद्दल लोकांच्या मनात भ्रम उत्पन्न होईल. कारण दिवसाने पकडलं, रात्री पकडलं, काही कुठं केली असती, काय केलं असेल, कुठं ना केला असेल. कळतंय? आपल्या भाषेमध्ये काहीतरी यांनी काय केले असतील. दिवसा चांगला फिरत होता मंदिरमध्ये, त्या ठिकाणी त्यांच्याकडे कोणतं कारण नव्हतं आम्ही त्याला पकडून सांगावं की काही वाईट केलं, पण रात्री पकडून असं दाखवायचं की असं काहीतरी केलंय का, त्याच कारणास्तव याला आम्ही गुन्हेगार केलंय. येस येस. Praise the Lord. हालेलुया. कळतं या ठिकाणी? म्हणजे तो या ठिकाणी त्या गुन्हेगारास पात्र नाहीये, परंतु या ठिकाणी अशी एक वाईट उपाधी दिली जाते का एक चोर, एक लुटारू आहे, आणि त्याला बंदिवान करून त्या ठिकाणी काय करण्यात येतंय? नेण्यात येतंय. Praise the Lord. हालेलुया. समजतं या ठिकाणी? जर प्रभूच्या मागे आम्हाला चालायचं तर आमच्याही विरोधात असे षडयंत्र रचण्यात येतील का जे तुम्हाला डायजेस्ट होणार नाही, आणि तुमचं मन तुम्हाला म्हणल का परमेश्वर असं कसं काय शक्य आहे, हे लोक असं कसं करू शकतात, हे त्या खालच्या तळाला कसं जाऊ शकतात. पण जर देवाच्या मार्गात चालायचं तर असे प्याले आम्हाला काय करावं लागतील? प्यावे लागतील. Praise the Lord. हालेलुया. कळतं या ठिकाणी? कुणाच्या मार्गात चालायचंय? प्रभूच्या. कुणी षडयंत्र केलं? सदुकी पुरुषांनी. कुणी? सदुकी पुरुषांनी. कळतं या ठिकाणी? ख्रिस्ताच्या मागे चालत असताना 100% तुमच्या विरुद्ध षडयंत्र होणार, तुमच्या विरुद्ध प्लॅनिंग होणार, पण तरी पण तुम्हाला ख्रिस्ताकडे पाहायचं का जसं ख्रिस्ताने हा प्याला प्याला, मला पण हा प्याला प्यावा लागेल. येस येस. Praise the Lord. हालेलुया. याच्यापासून पळून जमणार नाही, याच्यापासून पळून जमणार नाही. जर प्रभूच्या मार्गात चालायचं तर असे अनेक षडयंत्र, असे अनेक उपाधी तुम्हाला दिले जातील, पण ते सर्व प्याले तुम्हाला प्यावे लागतील. येस येस. Praise the Lord. हालेलुया. कदाचित आज तुम्ही तुमची बाजू चांगल्या प्रकारे मांडू शकत नाही, पण येणाऱ्या दिवसात तुमचा प्रामाणिकपणाचा हिशोब परमेश्वर देणार. येस येस. Praise the Lord. हालेलुया. कळतंय? त्या ठिकाणी कदाचित ख्रिस्त बंदिवान अवस्थेत होता, त्याच्या बाजूने कुणी बोलणारं नव्हतं, कोणा तेवढी ताकद नव्हतं, पण आज हे पवित्र शास्त्र प्रभूचा निर्दोषपणा रोज रोज गाजून सांगतो. येस. Praise the Lord. हालेलुया. कळतंय? ज्याच प्रभूला पकडलं, शिष्य काय झाले? पळून गेले. कुणी आहे का बाजूला? नाही. कुणी त्याच्या बाजूला नाही, कुणी त्याचा साथ देत नाही, परंतु आज हे पवित्र शास्त्र त्याच्या बाजूनी बोलतो. कोणाच्या बाजूनी? प्रभू येशूच्या. Praise the Lord. हालेलुया. कळतंय? प्रभूच्या मार्गात चालत असताना हा असा प्याला आहे का याच्यातून तुम्हाला काय व्हावं लागल? जावंच लागणार.
कुणी ना कुणी तुम्हाला ब्लेम करणार, कुणी ना कुणी तुम्हाला क्रिटिसाइज करणार, कुणी ना कुणी तुम्हाला प्लॅनिंग करणार पाडण्याची, हे करण्याची, पण तरी देखील तुम्हाला हा प्याला पिऊन पुढे जावं लागणार. Praise the Lord. हालेलुया. हा प्याला पिल्याशिवाय तुम्ही पुढे जाणार नाही. कारण तुमचं मन म्हणल अरे असं कसं काय शक्य आहे, हे तर प्रभूला ओळखतात, हे तर प्रभूला जाणतात, प्यावे लागणार. म्हणजे या ठिकाणी त्याला सहज दिवस पकडू शकले असते, पण त्यांनी असं वातावरण तयार केलं हे दाखवण्यासाठी का खरोखर ख्रिस्त काय आहे एक. आणि मग विचार करा ख्रिस्ताबद्दल, जो मोठ्या यांनी फिरत असेल लोकांमध्ये प्रतिष्ठेने, लोक काय विचार करतील माझ्याबद्दल. प्रभू लोक खरंच म्हणतील का मी एक गुन्हेगार आहे का, एक चोर आहे का, उद्या लोक कोणत्या नजरेने माझ्याकडे पाहतील. कदाचित आम्ही त्या सिच्युएशनला हे नाही करत नाही, अजून समजायचा प्रयत्न नाही करत. काही एक व्यक्ती दिवसाएवढे चिन्ह चमत्कार करतोय आणि दुसऱ्या दिवशी हातामध्ये काय असतात, त्याच्या बेड्या असतील, त्याला मारण्यात येतंय, त्याची एकदम अवस्था बेकार केली, त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला. मग आपण आपल्या मनात काय विचार करणार, अरे काल तेवढा भूषणाने फिरत होता, एवढे कार्य करत होता आणि पहा आता चोर निघाला. कळतंय ठिकाणी एक रिस्पेक्ट एक लेवलला त्याची खूप हाय, पण दुसऱ्या दिवशी असं काही वातावरण निर्माण होणार होतं की ते रिस्पेक्ट डायरेक्ट मातीत मिळणार होतं. हालेलुया. कळतंय ठिकाणी. आणि त्यावेळेस कुणीच नाही त्याच्या बाजूने बोलणार. हालेलुया. तरी देखील तो प्याला तो पितो, कारण त्याला माहितीये का आज माझ्या बाजूने कुणी नाही बोलत, पण येणाऱ्या दिवसात मी यूज पर्यंत लोक माझ्याच बाजूने बोलतील. यस. हालेलुया. हालेलुया. म्हणून असे प्याले प्यावे लागतील का ज्यावेळेस तुमच्या विरुद्ध काही होईल, तुमचं मन म्हणून नको नको प्रभू मध्ये जगातच बारा होतो, नाही प्रभूत आल्यानंतर असे प्याले प्यावे लागणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपण काय म्हणतो, जगातच कसा होतो, बरा होतो. कारण देवाचे सेवक बिशप आमोस सिंग म्हणतात की जगात एवढं पॉलिटिक्स भारी नाहीये, तेवढं पॉलिटिक्स ख्रिस्ती विश्वासामध्ये चालतं. जर तुम्ही ते पाहिलं तर तुम्ही दंग राहून जातात. पण हे प्याले आम्हाला काय करावं लागणार, प्यावे लागणार, प्यावे लागतील. हे प्याले प्याल्याशिवाय आम्ही पुढे जाऊ शकणार नाही. यस यस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. नाही तर आपली सेवाच पूर्ण होणार नाही. हा घाणेरडापणा, हे पॉलिटिक्स, हे षडयंत्र पाहिल्यानंतर आपलं मन कठीण होईल आणि बोल नको रे नको, मी आपलं एकटंच बरं आहे, मी तिकडेच बरं आहे. नाही, हे प्याले प्याल्याशिवाय तू पुढे जाऊ शकणार नाहीस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना समजतंय वचन. हे प्याले पिणं खूप गरजेचं. कठीण जाईल पण प्यावेच लागतील. जर सेवा करायची तर या प्याल्याचा अनुभव घ्यावा लागणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ओके, नेक्स्ट पॉइंट घेऊ आपण. तिसरा प्याला. तिसरा प्याला आहे भरोश्याचा. हालेलुया. तिसरा प्याला. पहिला प्याला पाहिला आपण कोणता होता, फसवणूक. दुसरा प्याला होता षडयंत्र. वाईट उपाधी किंवा षडयंत्र. तिसरा प्याला आहे भरोसा तोडणं. तिसरा प्याला कोणता आहे, भरोसा तोडणं. वाचू या ठिकाणी आपण मत्तय 26 अध्याय आणि 56 वचन. परंतु भविष्यवाद्यांचे लेख परिपूर्ण व्हावे म्हणून हे सर्व झाले आहे. तेव्हा सर्व शिष्य त्याला सोडून पळाले. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कोण पळालं, सर्व शिष्य. तू मेला बी ना तरी तुझ्या मागे आम्ही येणार. कोण म्हणायचं, शिष्य तुला सोडून जाणार नाही आम्ही. जग इकडचं तिकडं तुला सोडणार नाही. आणि पेत्र सगळ्यात डेरर होता. पेत्र सगळ्यातून फ्रंटवर यायचा आणि म्हणा, तुझ्या मागून कधी जाणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळतंय. पेत्र आणि शिष्य हे नेहमी त्याला प्रमाण द्यायचे की आम्ही तुझ्या बरोबर आहे, आम्ही तुझ्या बरोबर आहे, आम्ही तुला सोडणार नाही. पण ज्यावेळेस त्याला पकडण्यात आलं, इथं स्पष्ट लिहिलं या ठिकाणी, तेव्हा सर्व शिष्य त्याला सोडून पळाले. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्या शिष्यांना कसं घेऊन फिरला, संगती घेऊन फिरला. पापात जगत होते. कुठे जगत होते, पापात. पापात जगत होते. वाईट जीवन होतं. प्रत्येकाला प्रभूने व्यक्तिगतरित्या गेला, त्यांना शोधलं, जगापासून वेगळं केलं, त्यांच्यावर त्यांनी खर्च केला. खर्च केला म्हणजे काय, त्यांच्यावर त्यांनी काम केलं. काय केलं, काम केलं. काम केलं. त्यांच्यामध्ये वाटण्याची इन्व्हेस्टमेंट केली. भरपूर त्यांना टाइम घातला. प्रभू येशू आम्हाला दाखला समजत नाही, सिंपल करून सांग. वारंवार वारंवार त्यांना प्रत्येक गोष्ट शिकून सांगायचा. पण जस्ट टाइम आली का ख्रिस्ताबरोबर त्यांनी काय घ्यावा, स्टँड घ्यावा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ख्रिस्तानी केलेली गुंतवणूक होती का बरोबर संकट समय बरोबर त्या टाइमावर ही काय गुंतवणूक काय येणार, कामाला येणार. पण या ठिकाणी ज्यावेळेस शिष्याने स्टँड घेतला पाहिजे, शिष्य काय होतात, पळून जातात. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ख्रिस्ताचं मन बोलत असेल त्यावेळेस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ज्या लोकांनी एवढी गुंतवणूक केली ते लोक काय झाले, प्रेज द लॉर्ड. हा प्याला त्याला पिल्या जात नाही. नसेल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्याला याचं टेन्शन नसेल का उद्या मी मारणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण त्याच्या मनात हे विचार चालले असतील का परमेश्वर हे तेच लोक आहेत का जे संगती मी त्यांना घेऊन फिरायचो, त्यांना चमत्कार दाखवायचो, त्यांना प्रभूची सेवा शिकवायचो, त्यांना देवाच्या मार्गात मी चालवायचो, पण आज या ठिकाणी ते काय होतात, पळून जात आहेत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. होईल तर हा प्याला माझ्यापासून दूर घे, परंतु माझ्या इच्छेप्रमाणे नाही, परंतु तुझ्या इच्छेप्रमाणे होऊ दे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना समजतंय वचन. असे प्याले पिल्याशिवाय आम्हाला देवाच्या राज्यात पुढे वाढता येणार
प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आम्हाला तयारी ठेवावं लागेल हे प्याले पिण्याची. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पुन्हा सांगतो, ख्रिस्त एक माणूस पण आहे आणि ख्रिस्त एक देव पण आहे. त्याच्यामध्ये एक हे पण आहे, एक हृदय पण आहे. स्वाभाविक आहे अनेक विचार मनात चालले असतील का प्रभू हे काय चाललंय, काय चाललंय, काय चाललंय. पण या ठिकाणी तो सर्व प्याले काय करत चाललाय, पीत चाललाय. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळत्या ठिकाणी देवाच्या मार्गात चालत असताना तुमचा पण भरोसा तोडण्यात येईल, तुमचा पण विश्वासघात होईल. मग त्या ठिकाणी तुमचं मन दुःखी होईल का परमेश्वर असं का होतं, माझ्याबद्दल असं का झालं, मी तर चांगलं केलं होतं, मी तर उत्तम केलं होतं, माझ्याबद्दल असं का झालं. ते म्हणतो माझ्याकडे बघ. कोणाकडे बघ, माझ्याकडे. मला असे प्याले काय करावे लागले, प्यावे लागले. मग तू काही वेगळा नाहीये, तुला पण हे प्याले काय करावे लागतील, प्यावे लागतील. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळतं किती लोकांना कळतं. पहा हे वचन, जे वचनाची उदाहरण मी घेतलेत, ह्याद्वारे परमेश्वर तुम्हाला मिनिस्ट्रीमध्ये, सेवामध्ये, देवाच्या मार्गात चालताना बोल्ड करत. मग असे ज्या विपत्ती येईल, संकट येईल, मन थोड्या वेळासाठी हलणार, पण हे वचन तुम्हाला धैर्य देणार. ख्रिस्ताने हा प्याला पिलाय, तुला पण हा प्याला प्यावा लागणार. यस यस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळतं, समजतंय. इव्हन जे मला टीव्हीवर पाहतायत, विशेष करून जे मिनिस्ट्रीमध्ये आहेत, प्लीज तुम्ही हे पॉइंट्स केअरफुली रीड करा. जे मी तुम्हाला सांगतो हे रेफरन्स तुम्ही लिहून घ्या, कारण प्रत्येक प्याले तुम्हाला ताकद देतील पुढे पिण्याचे, पुढे चालण्याचे आणि देवाचा गौरव करण्याचे. Yes. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळतंय किती प्याले झाले आतापर्यंत. कोणकोणता? फसवणुकीचा प्याला, वाईट उपाधी किंवा षडयंत्राचा प्याला, भरोसा तोडण्याचा प्याला. हे 3 प्याले कोण पेलाय? प्रभू येशू. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्यायच्या अगोदर कोणाकडे प्रार्थना करत होता? परमेश्वराकडे. कारण परमेश्वर अल्फा आणि ओमेगा आहे. अल्फा आणि ओमेगा आहे. कारण त्याला पुढे काय होणार आहे हे सगळं प्रभूला काय आहे, माहिती माहित आहे. आहे. तरी देखील तो प्रार्थना करत होता, होईल तर हा प्याला माझ्यापासून टळून जाऊ दे, परंतु माझ्या नाही तुझ्या इच्छेप्रमाणे होऊ यस दे. यस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्हाला पण जावं लागणार, तुमच्या पण भरोशाला कोण ना कोण तडा देणार, तुमच्या पण अपेक्षा कोणी भंग करणार. पण या सर्व स्थितीमध्ये तुम्ही ख्रिस्ताकडे पहा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कोणाकडे पहा? ख्रिस्ताकडे. कारण जर त्याच्याकडे पाहताल मग तुम्हाला वाटेल का रे बाबा काहीच नाही, तो सगळ्यातून गेलाय, मग मला पण याच्यातून काय आहे, जाणं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळतंय. आपण प्रत्येकानं रिलेशन्स असतात, ओळख असती, फॅमिली असती, कुणा कुठं आपण कनेक्टेड असतो. मग कुठं ना कुठं तुमचं हार्ट ब्रोक होईल, तुमचं हार्ट काय होईल, तुटून जाईल. मग तुमचं मन खिन्न होऊन जाईल, ते स्वतःला एकटे करून घेईल आणि एकच प्रश्न विचारेल का प्रभू असं का, प्रभू असं का. तर हे वचन तुम्हाला सांत्वन देईल, हा प्याला तुला काय करावं लागणार, प्यावं लागणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळतंय वचन. याचे अजून भरपूर पॉइंट्स आहेत व्यक्तिगत जीवनामध्ये, असे भरपूर प्याले ख्रिस्ती जीवनात तुम्हाला प्यावे लागतील. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळत्या ठिकाणी भरोसा तुटल, निराश व्हायचा नाही. ख्रिस्ताचा पण भरोसा काय केलाय, तोडलाय. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. वचन धैर्य देतं, वचन सांत्वन देतं, वचन ताकद देतं का तू एकटा नाही, तू पाहिला नाही, तुझ्या अगोदर ख्रिस्ताने सगळं करून दाखवलं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून तुम्हाला जर देवाच्या मागे चालायचं तर वेगवेगळे टाईपचे प्याले तुम्हाला प्यायला भेटतील. यस यस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पुढचा प्याला मी सांगेल या ठिकाणी. पुढचा प्याला लिहून घ्या, खोटे आरोप. मत्तई 26 अध्याय 59 आणि 60 हे 2 वचन आपण वाचूया, सर्व काढू. मत्तई वाचू या ठिकाणी. तेव्हा मुख्य याजक व सर्व न्यायसभा ही येशूला जिवे मारावे म्हणून त्याच्या विरुद्ध खोटी साक्ष शोधित होती, आणि ती त्यांना मिळेना. पुष्कळ खोटे साक्षी आले असताही ती त्यांना मिळाली नाही. शेवटी 2 खोटे साक्षी आले. ओके, पॉइंट आला लक्षात. खोटे आरोप. कोणता प्याला आहे, खोटे आरोप. हा, लक्षपूर्वक ऐका. त्याच्या विरुद्ध जे लोक आरोप लावतात ते साधारण व्यक्ती नाही, ते याजक आहेत. कोण आहेत, याजक आहेत. पुन्हा वाचा ब्रदर या ठिकाणी 59. तेव्हा मुख्य याजक व सर्व न्यायसभा. कोण? मुख्य याजक आणि सर्व न्यायसभा. म्हणजे कोणते लोक आहेत, धर्मी लोक आहेत. कोणते लोक आहेत, काय शोधतात, खोटी साक्ष. कळत्या ठिकाणी का ख्रिस्त या ठिकाणी गुन्हेगार नसताही सर्व स्टँडर्ड लोक, आध्यात्मिक लोक अशा प्रकारचं कृत्य करतात. त्या ख्रिस्ताविरुद्ध असा गुन्हा शोधतात का जो गुन्हा त्यांनी केलेला नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एक विचार करा का या ठिकाणी आपण असतो, कोण असतो, आपण असतो तो. आपण म्हणत असतो प्रभू काय अन्याय, किती अत्याचार आहे. का या ठिकाणी मी तर गुन्हेगारच नाहीये, पण लोक एक खोटे षडयंत्र असतात, हे खोटे साक्षी उभे करतात, हे खोटे खोटे या ठिकाणी लोक आणतात आणि माझ्या विरुद्ध हे वेगवेगळे नवीन नवीन गोष्टी बाहेर उकरून काढतात आणि म्हणतात का हा व्यक्ती गुन्हेगार आहे. कसा आहे, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज लक्षपूर्वक ऐका. या ठिकाणी कोणते लोक आहेत, महायाजक.
याजक नाही, कोणता याजक? महायाजक. याजकांच्या वरती जो होता तो कोण होता? महायाजक. आणि सर्व सभासद जे स्नेहाद्री मधले जे मोठमोठे लीडर्स होते हे सर्व एकमत होतात. कसे होतात? एकमत होतात. एकमत म्हणजे सर्व धार्मिक पुढारी, सगळे वचनाला ओळखणारे व्यक्ती, पण या ठिकाणी थोडं पण भय आपल्यामध्ये धरत नाही. मग विचार करा, ज्यावेळेस एखादा चांगला प्रभू मधला व्यक्ती एखाद्याचं मन तोडतो, मन निराश करतो, तो प्याला आपल्याकडून पिला जात नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळतंय? हे साधारण लोक नव्हते, बाहेरचे लोक असते सर्वसामान्य, त्यांना कळत नाही. चला बाबा, ते म्हणतात की बरब्बाला सोडा, मला टांगा, चला काही हरकत नाही, हे आज्ञानी आहेत. पण ह्या ठिकाणी जे येशू विरुद्ध षडयंत्र करतात हे काही साधारण लोक नाही, हे प्रभूला ओळखणारे लोक आहेत. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि म्हणून हा प्याला त्याच्याकडून पिला जाणार नाही. नव्हता. आणि जर आमच्याबद्दल असं होतं तर आमच्याकडून पण हा प्याला पिला जात नाही. नाही. तर प्रश्न एकच फिरून येतो, हा तर प्रभूला ओळखतो, मग असं कसं? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपलं मन काय म्हणतं? हा तर प्रभूला ओळखतो. प्रभूला ओळखतो, मग असं कसं? मग आपण जी धार्मिकते मागे पळतो, नाही हा प्रार्थना घेतो, नाही हा वचन आहे, नाही हा आराधना आहे, नाही हा प्रभू मध्ये, मग असं कसं? हा प्याला तुमच्याकडून पिला जाणार नाही. नाही. पण जर तुम्ही देवाकडे पाहणार, कोणाकडे पाहणार? देवाकडे. का ख्रिस्त पण हा प्याला पिऊन चुकलेला आहे, मग तुम्हाला प्याला पिणं सोपं जाणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अवघड चालला का पॉइंट? कळतंय? ख्रिस्ताकडे पाहिलं ना सगळं सोपं वाटणार, कारण आपण पहिले नाही. आपलं मन आपल्याला म्हणतं का तुझ्यासारखा अत्याचार तुझ्यासारखा अत्याचार दुसऱ्या कोणावर होतच नाही, तुझ्यावरच होतो. पण प्रभूकडे पहा, मग कळल माझ्या विरुद्ध काहीच नाही झालं, माझ्या ख्रिस्ता विरुद्ध तर खूप मोठमोठ्या गोष्टी झालेल्या आहेत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. का झाले प्रभू सांगते सगळं? यासाठी का त्याच्याकडे बघून आम्हाला धैर्य मिळावं, येस येस. आम्हाला प्रोत्साहन मिळावं, तर तू पहिला नाही, तुझ्या अगोदर तो याच्यातून गेलेला आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि जसं त्याने त्याच्यावर मात दिली, तर त्याच प्रकारे देवाची इच्छा आहे का आता तू पण त्यावर मात द्यावं आणि त्या प्रभूचा गौरव तू करा. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून असे प्याले प्यावे लागतील, येस. असे प्याले प्यावी लागतील. मन नाही होणार पिण्याचं. मन होईल नको प्रार्थना, नको हे जीवन प्रार्थनेपासून दूर बरं आहे, नको वचन, नको धार्मिकता आपल्या जगात बरं आहे, पण असे प्याले पिल्याशिवाय पुढच्या मार्गात तुम्ही चालू शकणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळतंय ठिकाणी? कळतंय? अनितिमान लोक कसे? अनितिमान. नीतिमानाचा न्याय करणार. अनितिमान लोक नीतिमानाचा काय करणार? न्याय करणार. प्याला पिला जाईल का? नाही. कळतंय? या ठिकाणी चोर लोक न्यायचा काय करणार? न्याय करणार. मग न्याय कोणाच्या बाजूने होणार? नीतिमानाच्या बाजूने का चोराच्या बाजूने? चोराच्या बाजूने. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळतंय ठिकाणी? असे प्याले आमच्याकडून पिले जात नाही. आपलं मन खिन्न होतं, आपलं मन उदास होतं, मग देवामध्ये आम्हाला रस राहत नाही. पण ते म्हणतो, ऐक, हा प्याला प्याल्याशिवाय तू पुढचा पाऊल उचलू शकत नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळतंय ठिकाणी? जर देवाच्या मार्गात चालायचं तर असे प्याले येतील का अनितिमान लोक तुमचा न्याय करतील. कोणते लोक? अनितिमान लोक. अनितिमान लोक. तुम्ही कळतात का रे, याला तो अजून वचन माहित नाही, याला प्रार्थना माहित नाही, पण तो तुमच्यावर बोट ठेवून जातो का तू अनितिमान आहेस, तू अयोग्य आहे, तू चुकीचा आहे. आपलं मन कसं होऊन जातं? खिन्न होऊन जातं. पण हे प्याले काय करावं लागणार? प्यावे लागणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळतंय? हे प्याले पेल्याशिवाय तुमची प्रगती होणार नाही. आणि जर हे प्याले तुम्ही पिऊन दाखवले, 100% तुमच्या देवाचा जास्त मोठा गौरव होणार. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळतंय? किती लोकांना कळतंय? बायबल सांगतं एकतर्फी न्याय झाला. कसा न्याय झाला? एकतर्फी. एकतर्फे. हा पुढचा प्याला आहे, लिहून घ्या या ठिकाणी. एकतर्फे न्याय. हा प्याला बी खूप सुंदर आहे. एकतर्फा न्याय प्याला. मत्तय 26 अध्याय 65 आणि 66. तेव्हा प्रमुख याजक आपली वस्त्रे फाडून म्हणाला, त्याने दुर्भाषण केले आहे. आम्हा साक्षीदारांची आणखी काय गरज आहे? पहा, आता तुम्ही ते दुर्भाषण ऐकले आहे. तुम्हाला काय वाटते? त्यांनी उत्तर देऊन म्हटले, तो मरणास पात्र आहे. ओके, लक्षपूर्वक ऐका. एकतर्फा न्याय हा प्याला आहे. एकतर्फा न्याय हा काय आहे? प्याला आहे. म्हणजे अशी स्थिती आहे का या ठिकाणी असं म्हणण्यात येतं का तो म्हणतो आता अजून साक्षीदारांची गरज नाही, आम्ही याला दंडास पात्र काय करतो? ठरवून टाकतो. आता अजून त्याचं ऐकायचं. असे प्याले तुम्हाला पण प्यावे लागतील. तुमचं काय आहे ते ऐकून घेण्यातच येणार नाही, समोरकडून डायरेक्ट तुम्हाला न्याय देण्यात येणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अरे माझं ऐकून तर घ्या. नाही नको सांगू काय. कळतंय? किंवा काही गोष्टी अशा असतात का तुम्ही त्या सांगू पण शकत नाही, तुम्हाला गपच बसणं आणि जे न्याय होईल ते सहन करणं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळतंय? एकतर्फे न्याय. अशा गोष्टी असतात. फॅमिलीमध्ये हा संदेश खूप चांगला असेल. अशा काही गोष्टी असतात की बाबा काय घडतंय हे तुला सांगू बी शकत नाही, सांगितलं त्याच्यात माझीच बदनामी. कारण बोलणाऱ्याचं फक्त तोंड दिसणार. बोलण्याचं काय दिसणार? फक्त तोंड दिसणार.
बोललो माझी बाजू मांडावी तर बदनामी माझीच होणार, म्हणून एकतर्फे न्याय का देऊन टाका तर तुम्हाला घ्यावंच लागणार. Praise the Lord. हालेलुया. किती लोकांना कळतंय वचन? पहा खूप सुंदर आहे. मे बी 3-4 वीक ह्याच्यामध्ये जाऊ. इतके डीप रिव्हलेशन्स प्रभूने दिलेत प्रत्येक गोष्टीतर्फे. एकतर्फे न्याय हा प्याला तुम्हाला प्यावा लागणार. तुमचं मन खिन्न होईल की देवा माझी बाजू पण मला मांडता येत नाही, अशा अवस्थेमध्ये मी अडकलोय आणि देवा आता जे होतंय ते मला सहन करावं लागतं, पण हा प्याला पिल्याशिवाय तुम्हाला पुढच्या पावलाला जाता येणार नाही. Praise the Lord. हालेलुया. कळतंय ठिकाणी? किती लोकांना कळतंय, समजतंय? असे प्याले की ते प्याले तुम्ही डायजेस्ट केल्याशिवाय तुम्ही पुढे जाऊच नाही शकत. हे तुम्हाला करावंच लागेल. Praise the Lord. हालेलुया. करायचं सेवा करता तुम्हाला प्रत्येक नकारात्मक गोष्ट पाचवावी लागेल. प्रभूची काय करायची? प्रत्येक सेवा करायची आणि प्रभूच्या मागे जर चालायचं तर असे प्याले पिऊन तुम्हाला काय करावं लागतील? पाचवावे लागतील. काय करावं लागतील? पचवावी लागतील. Praise the Lord. Hallelujah. तरच तुम्ही पुढे जाऊ शकता. येस. Praise the Lord. Hallelujah. नाही तर तो खिन्नपणा, ती निराशा तुमच्यात एवढी हावी होऊन जाईल आणि तुमच्यातून पण नकारात्मकता बाहेर पडेल आणि देवाचा गौरव तुमच्यामध्ये होणार नाही. Praise the Lord. हालेलुया. कळतंय ना? ख्रिस्त जर हा प्याले पिला नसता तो पण फ्रस्ट्रेट झाला असता. का झाला असता? फ्रस्ट्रेट म्हणजे कळतं ना, त्यांनी आपलं संतुलन बिघडलं असतं तर मग या ठिकाणी वधस्तंभ व्हायच्या पेक्षा त्यांनी सगळं रोमच काय करून टाकलं असतं? नाहीसं करून टाकलं असतं. कळतंय ठिकाणी? जर हे प्यालेने आपण पिलो ना तर गडबड होणार, आपला ट्रॅक काय होणार? भटकून जाईल. पण जर आपण प्याले पिलो तर रस्ते मोकळे होत जातील. येस. Praise the Lord. हालेलुया. कळतंय मी काय बोलतोय? ख्रिस्ताने आपलं कूल ठेवलं. काय ठेवलं? माइंड कूल ठेवलं. कवा नाही पिल्या जात तरी पितो का? कारण मी बिघडलो तर सगळं बिघडून जाईल. Praise the Lord. हालेलुया. कळतंय? म्हणून प्रभूच्या मार्गात चालत असताना प्लीज तुम्हाला हे प्याले प्यावे लागतील तरच तुमच्या देवाची सेवा पुढे जाणार. येस. Praise the Lord. ख्रिस्तानी आपल्यावर नकारात्मकता हवी होऊ दिली नाही, त्यांनी हे प्याले काय केला? पिला. जर तुमच्यात नकारात्मकता हवी होईल तुम्हाला प्याले पिता येणार नाही, आणि जर प्याले तुम्हाला पिता येणार नाही तुम्हाला प्रभूच्या मार्गात चालता येणार नाही. Praise the Lord. हालेलुया. कळतंय ना? प्याले पिले जाणार नाहीत पण तरी पण तुम्हाला काय करावं लागतील? प्यावेच प्यावे लागतील. लागतील. Praise the Lord. हालेलुया. कळतंय? प्याले म्हणजे कळतंय ना अशी स्थिती. प्याले म्हणजे काय? अशी स्थिती का माझी इच्छा नाही घ्यायची तुम्ही जावं पण तुला जावंच लागणार. येस. Praise the Lord. हालेलुया. कळतंय ठिकाणी? शेवटचा प्याला त्याच्यात मी ऍड करेल छळाचा. कोणता? छळाचा. असं लिहिलंय. त्याला बुक्क्या मारल्या, त्याला चापटी मारल्या, त्याच्या चापकं मारले, त्याला काटेरी मुकुट घातला, भरपूर त्याचा काय केला? छळ केला. एवढा छळ बघून आपण म्हणू नको बाबा मी काही देवाच्या मार्गात एवढं चालत नाही, आपलं कम्फर्टेबल झोन मध्ये राहून देव केलेलं थोडंसं बरं आहे. Praise the Lord. कळतंय ना? कसं? कम्फर्टेबल झोन मध्ये तेवढं पुरतं तेवढं आपलं कधी मध्ये थोडंसं मदत केली बस झालं. पण या ठिकाणी तो बघतोय का मला क्रुसावर देणार आहे तरी पण हा प्याला तो काय झाला? तयार झाला. Praise the Lord. हालेलुया. कळतंय? देवाच्या मार्गात चालत असताना 100% आमचा काय होईल? छळ होईल. पण तो म्हणतो ज्यावेळेस तुमचं छळ होईल आनंद करा, प्रतिफळ कसं आहे? मोठं आहे. Praise the Lord. हालेलुया. समजतंय वचन? प्याल्याशिवाय पुढे जाता येणार नाही. Praise the Lord. समजतंय वचन? तुम्ही रीड करा हा अध्याय. ख्रिस्त प्रार्थना करतो. अजून एक वचन आहे का ज्यावेळेस ख्रिस्त वधस्तंभावर होता आणि तो म्हणतो एलोई लमा सबकतनी, माझ्या देवा तू माझा त्याग का केला. अनेक सेवक याला याच्याशी जोडतात का ज्यास प्रभू ही प्रार्थना करतो होईल तर हा प्याला माझ्यापासून दूर कर, ज्यास मला जो मी तुला नेहमी पिता म्हणून हाक मारतो मला तुला देवा म्हणून हाक मारावं लागतं. म्हणजे तू माझा काय केलास? त्याग केलास. काय केलास? त्याग केला. हे मला विरह सहन होणार नाही म्हणून तो म्हणतो हा प्याला होईल तर माझ्यापासून तू काय कर? Praise the Lord. किती लोकांना कळतंय? वधस्तंभावर असताना तो काय म्हणतो? माझ्या देवा तू माझा काय केलास? त्याग केला. हा प्याला त्याला पिल्या जाणार नव्हता पण तो म्हणतो जर हे पिणं गरजेचं आहे तर मी ते पिण्यास काय आहे? तयार आहे. Praise the Lord. हालेलुया. किती लोकांना कळतंय वचन? असे प्याले प्यावे लागतील. असे प्याले तुम्हाला काय करावे लागतील? प्यावे लागतील. हे प्याले प्याल्याशिवाय तुमची उन्नती होणार नाही. Praise the Lord. हालेलुया. प्लीज हा शेवटचा अध्याय तुम्ही वाचा. शेवटचा इन द सेन्स हा 26वा अध्याय. ख्रिस्त कशामधून गेला, कोणकोणते प्याले त्याला प्यावे लागले हे तुम्हाला प्यावेच लागणार. Praise the Lord. हालेलुया. आणि वाचल्याद्वारे तुम्हाला धैर्य येईल. तुम्हाला काय येईल? धैर्य येईल. कारण मनात एक प्रश्न असतो की देव असं का होतं, असं का घडतं, माझ्याबद्दल असं का होतंय परमेश्वर, मी काय वाईट केलं, मी काय केलं. पण ज्यावेळेस तुम्ही वाचताल तुम्हाला ताकद प्राप्त होईल, तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल, तुम्हाला कळेल कारण मी पाहिलं नाहीये
मी राईट चाललोय आणि याच्यातूनच देवाला मला घेऊन जायचंय, जेणेकरून येणाऱ्या दिवसात जे नवीन कोणी उभे राहतील त्यांना मी एक उदाहरण देणार. काही हा प्याला तुला काय करावं लागणार, प्यावा लागणार. Praise the Lord. हालेलुया. किती लोकांना कळतंय? प्लीज हे वाचा, खूप इंटरेस्टिंग आहे. देवाच्या आत्म्याने खूप सुंदर असे प्रकाशन दिलेत. मे बी नेक्स्ट वीक आपण अजून पॉइंट्स घेऊ. वेगवेगळे प्रकारचे प्याले. फॉर एक्झाम्पल इथं काय वाचतोय, बँड वाचतो, काय वाचतोय, याच्यात प्रीचिंग होणार नाही, पण ह्या प्याला म्हणजे या स्थितीतून तुला सेवा करावी लागणार. Praise the Lord. हालेलुया. कळतंय ना? मी म्हटलं होतं बँड चांगला वाचतोय. कळतंय मी काय बोललो? ही एक स्थिती, प्याला म्हणजे काय, एक स्थिती आहे आणि या स्थितीतून तुला जाऊन सेवा करावी लागणार. तुला हे प्याले प्यावे लागतील. त्या स्थितीमध्ये उभा राहून तुला देवाचा गौरव करावा लागणार. Praise the Lord. हालेलुया. मग प्लीज प्रभूकडे पहा. परमेश्वर तुम्हाला शिकवणार, तुम्हाला घडवल आणि प्याले कसे प्यायचे हे ख्रिस्ताकडे पाहून तुम्हाला ताकद मिळणार. Praise the Lord. हालेलुया. अजून भरपूर पॉइंट्स आहेत. लाजणुकीचा प्याला कोणता? ट्रॅक्स वाटायचं, काय वाटती, हा प्याला प्यावा लागणार. Praise the Lord. हालेलुया. मिनिस्ट्रीसाठी ऑफरिंग कडे मागावं लागती, काय वाटती, लाज वाटती. हा प्याला काय करावं लागणार, प्यावं लागणार. Praise the Lord. हे प्याले काय करावं लागतात, प्यावे लागतात. इच्छा नाहीये पण प्यावे लागतात प्रभूच्या महिमेसाठी. Praise the Lord. हालेलुया. कळतंय ठिकाणी असे अनेक प्यालेत, पूर प्यालेत की तुम्हाला प्यावे लागणार. Praise the Lord. हालेलुया. आजचे प्याले तर आध्यात्मिक लेवलवर होते, पण मे बी पुढचे आपण कौटुंबिक प्याले पाहू का त्या कुटुंबात कसे कसे प्याले प्यावे लागणार. Praise the Lord. हालेलुया. किती लोकांना कळलं आजचं वचन? तुम्ही याला एलॅबरेट करू शकता. देवाच्या आत्म्याकडे बसा. मला माहित नाही तुम्ही कशामधून चालले, पण देवाचा आत्मा याला घेऊन तुमच्या मनाशी बोलणार तर तुला कोणकोणता प्याला प्यावा लागणार. Praise the Lord. समजतं प्रत्येकाना? थँक्यू जीसस लॉर्ड. फादर मी तुला धन्यवाद देतो, यस यस. तुझी स्तुती करतो पित्या. होय प्रभू. तू म्हणला होईल तर हा प्याला माझ्यापासून दूर कर, यस. परंतु पित्या माझ्या इच्छेप्रमाणे तुझ्या इच्छेप्रमाणे कर. तू ही म्हणतो का जर हा प्याला पिणं गरजेचं असेल पित्या तर देवा तुझ्या इच्छेप्रमाणे होय कर. प्रभू. हे पित्या अनेकदा तुझ्या मार्गात चालत असताना प्रभू Yes. अनेक कठीणाई येतात, अनेक समस्या येतात, अनेक गोष्टीला धरून आमचं मन निराश, आमचं मन खिन्न असतं. होय पण मी प्रभू. प्रार्थना करतो Yes. या क्षणी जे मला टीव्हीवर पाहतात, Yes. जे इथे आहेत माझ्या परमेश्वरा, त्यांच्या मनाशी तू आज बोलला. होय प्रभू. कारण त्यांचं मन म्हणतं का प्रभू हा प्याला का मला प्यावा लागतो. Yes. ते म्हणतो हा प्याला प्याल्याशिवाय तू पुढे जाऊ शकत नाही. यस यस. ख्रिस्ताने हा प्याला पिलाय, तुला पण हा प्याला प्यावा. ख्रिस्त यामधून गेलाय, तुला पण यातून जावं लागेल. होय प्रभू. हा प्याला तुला पाडण्यासाठी नाही, तुला निंदा करण्यासाठी नाही, परंतु हा प्याला पिल्यानंतर मी तुझ्याबद्दल बोलावं यासाठी हा प्याला आहे. यस लॉर्ड. फादर मी प्रार्थना करतो, शक्ती दे पित्या. आम्ही निराश होणार आहे, आम्ही हताश होणार आहे, Yes. आम्ही खूप लवकर पित्या स्वतःला एकटं करून घेणार आहे पित्या. पण आम्ही प्रार्थना करतो जर तू बोलतो पित्या, तू तुझ्या वाटाद्वारे आम्हाला हे प्रगटीकरण देतो, हे प्रकाशन आम्हाला शक्ती देईल, हे प्रकाशन आम्हाला सामर्थ्य देईल. Yes, अनेक yes. लोक आज आपल्या लाईफ मध्ये स्ट्रगल करतायत, अनेक लोकांच्या जीवनामध्ये वेगवेगळे चॅलेंजेस आहेत पित्या. होय प्रभू. आणि त्याला कदाचित आपण कोणाला आजारातून जावं लागतंय, कोणाला कौटुंबिक विरोधामधून जावं लागतंय, कोणाला निराशेतून जावं लागतंय पित्या, कोणाला फ्रस्ट्रेशन मधून जावं लागतंय, पण तू म्हणतो हा प्याला शिवाय तुला पुढे देवाच्या राज्यात जाता येणार. यस यस. मी प्रार्थना करतो शक्ती दे पित्या, शक्ती सामर्थ्य दे. पित्या लॉर्ड. Yes, ज्याकडे yes. तू पाऊल म्हणतो आपली धाव पूर्ण कर, आपली धाव पूर्ण कर. हे पित्या माझी धाव अडकली प्रभू, होय प्रभू. मला ही धाव पूर्ण करायची. Yes, मला हे Lord. प्याले पिले जात नाही पित्या, Yes. पण देवा जर तू शक्ती देशील, मी तुझ्याकडे पाहिल तर मला शक्ती येणार. Yes, ख्रिस्तानी हे केलंय. होय आणि प्रभू. धन्यापेक्षा चाकर काही मोठा नाही. जर धनी याच्यातून गेलाय तर चाकर याच्यातून जावंच लागणार. Yes, Lord. उद्देश एकच आहे पित्या, कामात तुला गौरव प्राप्त व्हावा. होय प्रभू. प्रभू या वचनामध्ये भरपूर गुज आहे पित्या, Yes. रहस्य आहे प्रभू. इतक्या ते वचन आम्ही सोडणार नाही पित्या. आम्हाला याच्यातून अजून दे प्रभू, अजून आम्हाला प्रगट कर, होय अजून प्रभू. त्याचे प्रगटीकरण खोल पित्या लॉर्ड. यस लॉर्ड. तुझ्या वाटण्याचं उलगडणं आम्हाला प्रकाश देतं, Yes. तुझ्या वाटण्याचं उलगडणं आम्हाला शक्ती देतं, तुझ्या वाटण्याचं उलगडणं आमचं सामर्थ्य, आमचा अभिषेक नवीन करतं लॉर्ड. यस यस. लॉर्ड ताकद दे प्रभू आणि तुझा गौरव हो दे. इथं असलेल्या इव्हन जे इंटरनेटवर टीव्हीवर मला पाहतात या वाटण्यात त्यांच्याशी तू बोलतोय प्रभू. जे बी सेवक असतील, जे सेवेमध्ये असतील पित्या, जेही तुझी सेवा करू इच्छितात, मे बी लीडर्स असतील, पास्टर्स असतील, आपण जेही असतील ते पाहतायत देवा तुमच्याशी बोलतो. ब्रदर सिस्टर्स काशे प्याले तुम्हाला प्यावे लागतात. तुम्हाला वाटतंय काय का चाललंय असं, माझ्याबद्दल का घडत चाललंय, ही काय अवस्था होत चालली, मी याची अपेक्षा बाळगली नव्हती, असं होईल असं घडल. पण ते म्हणतो ऐक हा प्याला तुला प्यावा लागणार, यस यस. हा प्याला तुला प्यावा लागणार. प्रभू शक्ती दे प्रत्येक या भाऊ बहिणीला जे मला या क्षणी पाहतात. प्रभू या सर्वांना आशीर्वाद देतो, तुझ्या नावात त्यासाठी मध्यस्थी करतो पित्या. ताकद दे हा प्याला पिण्यासाठी होय प्रभू. आणि देवा तुझा गौरव होते. Yes, yes. थँक्यू जीसस ओ लॉर्ड. मी प्रार्थना करतो लॉर्ड
तुझा गौरव हो दे फादर. आबा वेगवेगळे प्याले आहेत ती पिण्याची शक्ती दे आणि देवा तुझा गौरव हो दे होय Lord. प्रभू. तुझ्याच नावात मागतो स्वीकारतो